सन्मानानं या गरिबांच्या लेकराला न्याय द्यायचं काम करा, ही समाज तुमचा कौतुक करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेरीगडाच्या पायथ्यावर सांगायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे. आणि ते जे आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यासाठी आणि जे घडवत या मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांततेने ऐका. मराठ्याच्या आंदोलकानं संयम आणि शांतता ठेवायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जर 5,000ची परवानगी दिली, सगळ्यांनीच तिथे जाऊन काही करायची गरज नाही. तिथं जवळ कोणतं ग्राउंड देतो ते तर बाकीच्या बसायचं, कचून घालून झोपायचं. त्रास दिला तर किलोमीटर आमच्या कशी यायचं, किती सोपं. पण आडमुठं वागायचं नाही, कायद्याचं पालन करायचं, न्यायदेवतेचं पालन करायचं. तुम्ही जर आडमुठा वागला तर तुम्हाला एक महत्वाचा शब्द सांगतो. समाजानं आपल्याला घरून पाठवलं मुंबईला, त्यांना असं आहे हे लेकरं आपल्या समाजाला न्याय देतील, की अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठ्याच्या कोणाने ओळखा. तुमच्या थोड्या आडमुठ्यापणामुळे आपला समाज संपता कामा नये. हातातोंडाला आलेला घास, जवळ आलेला विजय घालू नका. तुम्हाला हात जोडून विनंती माझी, म्हणलं ना 5,000 आजार बसा, 4,000 बसू काय त्याला, आणि बाकीचे दुसऱ्या ग्राउंडवर बसू. ते 5,000 गेले तर दुसऱ्या 5,000 बसू. किती सोपं आहे. पण सगळं तर म्हणले नाही ना, मला आधार लागले काय करतो, आधार लागले. भावना समजून घ्या आणि संयम समजून घ्या. या संयमामुळे 70 वर्षात न मिळणार आरक्षण 3 करोड मराठ्यांना आरक्षण दिलं आपण आतापर्यंत. तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही, तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा. पोलीस जर म्हणले फक्त 5,000चा बाकीची डबासा कधीच बसायचं मांडी झाली. तुम्हाला काय करायचं, मी हल्ला का मग तुम्ही सांगा द्या. तुम्ही गेले आणि तिकडे समुद्रातून तुम्ही गावाकडे गेले, मग ना आपले कोणी ना कोणी मांडी घालून बसतोय ना, इतकं चापार बुद्धी ठेवायचं. आता आडमुठा धंदा पण आपल्याला कोणी उचित आपण हतमंत्र आहे धावण्याची त्याला भाई. मग काय आता ही ग्रामीण भाषा हे म्हणजे घोडे लावले. आता काय करावं लागला, आता भाषा आहे पाहिजे, तिला काय करावं. आता मी काय हे शिक्षण मुलं नाही, मग आता केस धावता जन्म नाही, म्हणून मला शुद्ध येणं चांगली भाषा. मी खेड्यापाड्यातलं कष्ट करणाऱ्या शेतकरी अस्सल मराठ्यांच्या अवलाद फायदा असतो माझी. मी आपलं इमानदारीनं करतो, इमानदारीनं बोलतो आणि त्यांचं दुःख पोट हे म्हणजे ते मॅनेज करून व्हायना नाही पाहिजे. मला पदन पैसे काय म्हणायचं. म्हणून मराठ्याचे लोक समजून घ्या, हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठ्याच्या पोरासाठी आहे आणि खरी असणाऱ्या मराठ्यांसाठी. त्यांनी काय केलंच ना 5,000 बसू. बाकीचे ते म्हणले की दवासा तिथं जवळच ग्राउंड आहे. पण तुम्ही मुंबईतच हे लक्षात ठेवा, बारी एक दिवस उशिरा जाऊ काय फरक पडला. आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, मी काय समोर बोलायचा विषय नाहीये. आज 7-8% आपण केलेले आंदोलनाच्या वेळेस, कारण जिंकायचं म्हणून. तर गेला मागचं गबाळ महाराष्ट्रातलं मुंबईत आलं म्हणून सांगायचं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.